Mahadevi Ajmera Fashion. Firstly, namaste, sir. Namaste, namaskar. Thank you so much for this opportunity. I'm very grateful actually today. I have been 2 times actually. This is my 3rd time for Ajmera. Yes. Since 2 years, 3 years na continuous ನಾನು ಅಜ್ಮೀರಾ ಫ್ಯಾಷನ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಓಕೆ, ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಸರ್ ನ ಮೀಟ್ ಮಾಡೋ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್. ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಐ ಕೇಮ್ ಆನ್ ಯುವರ್ ಬರ್ತ್ಡೇ. Oh. Yeah, that day was your birthday. Oh. But I couldn't see you that day. Okay. But today, very nice. I met you, sir. Namaste. You're the frame of Ajmera Fashion. Like Ajmera Fashion andre first ನೀವೇ ಕಾಣಿಸೋದು ಸ್ಕ್ರೀನ್ಗೆ. You were the first person came on this screen. ಸೂರತ್ ಅಂದಾಗ ನಮಗೆ ಸೂರತ್ ಟೆಕ್ಸ್ಟೈಲ್ ಅಂತ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದೆ ನೀವು. You was the first person to introduce the Surat textile market, this wholesale. Otherwise ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಎಲ್ಲೂ ನೋಡಿರಲಿಲ್ಲ. We didn't see any such videos. And thank you so much for this opportunity. And tell me, sir, how did you start this firm? You've already established. ನನಗೆ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ಗೆ ಹೇಳಿ ಸರ್, how did you establish such a big frame? Because ಅಜ್ಮೀರಾ ಅಂದರೆ ಫಸ್ಟ್ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಈಗ ಎವ್ರಿ ಒನ್ ನೋಸ್ ಅಬೌಟ್ ಯುವರ್ ಫರ್ಮ್. ಓಕೆ, ಎವ್ರಿ ಒನ್. ಲೈಕ್ ನಾವು ಸೂರತ್ಗೆ ಎಂಟ್ರಿ ಆಗಿ ಫ್ರಮ್ ದ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಕೇಳಿ, ಆಸ್ಕ್ ಎನಿಬಡಿ, ದೇ ನೋ ಅಜ್ಮೀರಾ ಫ್ಯಾಷನ್. ಈವನ್ ಇನ್ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್, ಈವನ್ ಇನ್ ಚೆನ್ನೈ, ಎವ್ರಿವೇರ್. So how did you establish this big, sir? How did you do anta? One small, because ನಾವಂತೂ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, but still we want to learn. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಸರ್. सबसे फर्स्ट तो थैंक यू. Yes. आपने इतना अच्छा इंट्रोडक्शन दिया, मेरा बहुत बहुत धन्यवाद. अजमेरा फैशन का इतना अच्छा इंट्रोडक्शन दिया, उसके लिए थैंक यू. और थैंक यू इस बात के लिए कि हम जो कर रहे हैं वो बात आप हमें अपने चैनल के जरिए आपके व्यूवर्स तक पहुंचाने का मौका दे रहे हैं, उसके लिए भी बहुत बहुत धन्यवाद. और आपने एक बात बोली कि भाई पिछली बार आप मेरे बर्थडे के दिन यहाँ आए थे 9 जुलाई को. मैं बर्थडे को यहाँ नहीं रहता हूँ. वो नहीं रहने का कारण मैं जरा एक बार कैमरा घुमा के वो तीनों की शक्लें जरा एक बार दिखा दो. मैं क्यों यहाँ नहीं रहता हूँ? ये लोग केक मुझसे कटवाते हैं और फिर वो केक को जो है ना खाने का कम यूज़ करते हैं, मेरे चेहरे पे मलने का ज़्यादा यूज़ कर देते हैं. इसके लिए मैं यहाँ से छोड़ के बाहर चला जाता हूँ. How did we know the birthday? Because every one of your staff was celebrating your birthday that day. तो इतना सेलिब्रेट करते हैं कि मुझे केक से नहला देते हैं. ये लोग ऐसा करते हैं, इसके लिए मैं यहाँ से बाहर चला जाता हूँ. मैं बर्थडे को यहाँ रहता ही नहीं हूँ, लेकिन फिर भी वीडियो कॉल पे विशेष ये सब लोग मुझे जो मीटिंग करते हैं और विश करते हैं. यस 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 एंटायर ईच एवरीबडी और पूरी हमारी अजमेरा फैमिली, हमारे परिवार का एक एक सदस्य मुझे विश करता है. बहुत अच्छा लगता है और मुझे अच्छा भी लगता है कि मैं यहाँ रहूँ, लेकिन बस थोड़ा सा मैं भी अकेले कुछ एंजॉय करना चाहता हूँ कि एकदम शांति से, इसलिए बाहर चला जाता हूँ. So now coming to the firm, sir, I've seen like you have received many awards, many from big celebrities and everything. How do you feel about it, and how did you establish such big? मुझे देखिए अच्छा लगता है ये सब करना अच्छा लगता है, और फिर जब ये सब अवार्ड वगैरह देखता हूँ तो और करने की इच्छा होती है मुझे कि भाई जो मैं कर रहा हूँ वो सही कर रहा हूँ. Okay. अजमेरा फैशन ने लोगों को अपॉर्चुनिटी देता है बिजनेस करने के लिए. आज हमारी यूथ जो है नौकरी की तरफ भाग रही है, जॉब की तरफ भाग रही है. तो मैं ये कहता हूँ कि आप जॉब सीकर नहीं, जॉब क्रिएटर बनिए. कुछ ऐसा कीजिए कि आपके नीचे 10 लोग और काम कर सकें. हाँ, आपका अपना कुछ ऐसा प्लेटफॉर्म क्रिएट कीजिए, उसमें अजमेरा फैशन आपकी हेल्प करता है हमेशा. आप, मैं ये भी नहीं कहता हूँ कि आप नौकरी छोड़ दीजिए या नौकरी आप ढूंढना बंद कर दीजिए, लेकिन आपके घर पे कोई है, आपके फादर हैं, रिटायर्ड फादर में भी, आपकी मदर है, आपकी दीदी है या आपकी वाइफ है, जो भी कोई है, आप उनसे इस बिजनेस को छोटे से रूप में स्टार्ट करवाइए. मात्र 25,000, 30,000 या 50,000 रुपए लगा करके. हालांकि बहुत बड़े बड़े डीलर्स, होलसेलर्स हमारे से जुड़ के ये बिजनेस कर रहे हैं, लेकिन हम वो सेम अपॉर्चुनिटी, वो सेम प्राइस उनको भी देंगे जो 25,000 या 30,000 से बिजनेस को स्टार्ट करना चाहते हैं. Who start from business from the house, you will help them also to yes grow. yes in Not same only price, same price, yeah. yes, same service. yes. So
ಶಾಪೇ ಅಂತಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್, ಶಾಪು ದೊಡ್ಡ ಹೋಲ್ಸೇಲ್ ಅಂತಾನೆ ಅಲ್ಲ, ಮನೇಲಿರೋ ಲೇಡೀಸ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ದಂಗೆ ರಿಟೈರ್ಡ್ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ, ಸೊ ಅವರು ಕೂಡ ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡ್ರೆ ದೇ ಕ್ಯಾನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಫ್ರಮ್ ದಿಸ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ. ಸೊ ಇಟ್ ಈಸ್ ಅ ಬಿಸ್ನೆಸ್ ಆಪರ್ಚುನಿಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು, ಮೋರ್ ದೆನ್ ಏನು ಸಂಪಾದನೆ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಇಟ್ ಈಸ್ ಲೈಕ್ ಓನ್ इंडिपेंडेंट बिजनेस अपॉर्चुनिटी व्हाट यू गेट. यस, बहुत सारे हमारे कस्टमर्स हैं जिन्होंने एक छोटी सी शॉप से स्टार्ट किया और आज बड़ा शोरूम उन्होंने बना के रखा हुआ है. बहुत सारी लेडीज़ हमारे साथ ऐसी हैं जिन्होंने घर से स्टार्ट किया मात्र 25,000, 30,000 या 50,000 रुपीज़ लगा के, और आज वो शॉप में कन्वर्ट कर चुकी है और उनके घर का कोई जेंट्स भी उनके साथ इन्वॉल्व है. यस, फैमिली बिजनेस है. तो ये एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है आप लोगों के लिए. आप टेक्सटाइल के बिजनेस से अगर जुड़ना चाहते हैं तो नंबर हम लोग देते हैं, आपको एक फ़ोन नंबर दिया जाएगा, स्क्रीन में नंबर रहता है, उस नंबर पे आप कॉल कीजिए और हमारी टीम आपको पूरे तरीके से गाइड ऑल ओवर कीजिए. इंडिया, एनी पार्ट ऑफ द इंडिया, ऑल ओवर इंडिया प्लस 32 प्लस कंट्रीज हम लोग यहाँ से इंटरनेशनल भी भेजते हैं. आप कहाँ हैं उससे कोई फर्क नहीं पड़ता है. आपके मन में इच्छा होनी चाहिए कि मुझे कुछ करना है, मुझे कुछ बिजनेस करना है. मैं ये भी नहीं कहता हूँ कि भाई आप टेक्सटाइल की ओर ही जाइए. देखिए, मैं टेक्सटाइल से जुड़ा हुआ हूँ इसलिए टेक्सटाइल आपको करने के लिए बोलता हूँ, लेकिन आपके मन में कुछ भी करने की इच्छा हो, कोई भी बिजनेस करने की इच्छा हो जिसमें आपका स्किल हो, जिसमें आपका मन करता हो, वो कीजिए, लेकिन बिजनेस की ओर अग्रसर होइए. क्योंकि नौकरी से कुछ भी नहीं बदलने वाला है. नौकरी से आज आपकी EMI 10,000 की है, आपकी सैलरी बढ़ेगी तो वो 15,000 की EMI हो जाएगी. आपकी लाइफस्टाइल वैसी हो जाएगी. चेंज करते 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 आप वो बढ़ते चले जाएंगे. लेकिन ज़िंदगी आपको बदलनी है तो नौकरी की छोड़ के आपको बिजनेस की ओर अग्रसर होना पड़ेगा. और सबसे बड़ी चीज़, आप नौकरी करते हैं तो आप अपने आने वाली पीढ़ी को जीरो से ही वापस स्टार्ट करना पड़ेगा. लेकिन बिजनेस अगर आप करते हैं यस तो वो कंटिन्यू कर सकते हैं. उनको फिर जीरो से स्टार्ट नहीं करना पड़ेगा. ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ. ಒಂದು ಜಾಬ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಾಳೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೀವು ಜಾಬ್ನ ಪಾಸ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅವರು ಮತ್ತೆ ಝೀರೋಯಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅವ್ರ ಕೆರಿಯರ್. ಅದೇ ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಅಂದರೆ ಸೊ ನಿಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಹಾಗೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ಅದೇ ಸರ್ ಹೇಳಿದ್ದು, ಸರ್ ಮಾತ್ರ ನಾನು ನಿಮಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ವೆರಿ ವೆರಿ ಟ್ರೂ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದು. ಸೊ ಬಿಸ್ನೆಸ್ನ ಡೆವಲಪ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅವರು ಟೆಕ್ಸ್ಟೈಲಲ್ಲಿ ಇರೋ ಕಾರಣ ಟೆಕ್ಸ್ಟೈಲ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಅದರ್ವೈಸ್ ಯಾವುದೇ ಫೀಲ್ಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಓನ್ ಸ್ವಂತವಾಗಿ ನಿಂತ್ಕೋಬೇಕಂದ್ರೆ ನೀವು ಖಂಡಿತ ಮನ್ಸು ಮಾಡಿ. ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಯನ್ಸ್ ಏನಕ್ಕೆ ಹೇಳ್ಬೇಕು, ವೈ ಶುಡ್ ದೇ ಕಮ್ ಹಿಯರ್? ಬಿಕಾಸ್ ಐ ಆಮ್ ಫ್ರಮ್ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್, ದಟ್ ಈಸ್ ಐ ಆಮ್ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್, ಅದರ್ವೈಸ್ ಎನಿ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ಸೌತ್ ಇಂಡಿಯಾ ಇನ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್. ಓಕೆ, ಸೊ ವೈ ಶುಡ್ ದೇ ಕಮ್ ಹಿಯರ್? सूरतಗೆ ವೈ ಶುಡ್ ದೇ ಕಮ್? एक्चुअली सूरत, अगर मैं सूरत को टेक्सटाइल कैपिटल ऑफ इंडिया नहीं एशिया भी बोलूं तो कोई बड़ी बात नहीं है. इतना बड़ा सूरत है और यहाँ पे जो मैन्युफैक्चरिंग होता है वो कहीं नहीं होता है. इंडिया के किसी भी कोने के अंदर कोई शॉप करता है तो उसको सूरत का कपड़ा तो लेना ही पड़ेगा, चाहे कहीं से भी वो लेता हो. तो सूरत से लेवे या बेंगलोर से लेवे या कहीं से भी So लेवे. what we get in Chickpet also is coming from Surat. हाँ, यस, चिकपेट में जितने भी लोग हैं वो यहीं से लेके जाते हैं. लेकिन एक चीज़ और मैं क्लियर कर दूं, हमारे काफ़ी कमेंट्स आते हैं कि हम चिकपेट में अजमेरा फैशन ढूंढ रहे थे, हमको मिला ही नहीं. तो चिकपेट में हमारी कोई ब्रांच नहीं है. हमारी इंडिया में कहीं कोई ब्रांच नहीं है अजमेरा फैशन की. Only in Surat. ओनली इन मैन्युफैक्चरिंग जो है वो सूरत में ही है. आउटलेट जो है वो सूरत में ही है. मैन्युफैक्चरिंग प्राइस में जो कपड़ा मिलता है वो यही मिलता है और कहीं नहीं मिलता है. हाँ, रिटेल आउटलेट है कई जगह है. हमारे चांदनी चौक में रिटेल आउटलेट है, वो सिंगल पीस मिलता है. वहाँ पे आपको बिजनेस करने के लिए कपड़ा नहीं मिलेगा. If you want to do business, then Ajmera Fashion. ओनली सूरत, ओनली सूरत आप विजिट कीजिए, सूरत से लेके जाइए. मैन्युफैक्चरिंग प्राइस के अंदर आपको कपड़ा मिलता है. जो चीज़ शायद आप बेंगलोर के अंदर 1,500 में आप शायद खरीदते हो, वो आपको मे बी यहाँ पे 750 या 700 रुपीज में मिल सकती है फॉर एग्जाम्पल. तो अगर आप बिजनेस करना चाहते हैं और बल्क कपड़ा लेना चाहते हैं सेल करने के लिए, तो आपको सूरत ही आना चाहिए और सूरत विजिट कीजिए आप यहाँ पे, और फिर उसके बाद जैसा भी आपने डिसाइड करना है वो कीजिए. जी, ನಾನು ಏನಕ್ಕೆ ಚಿಕ್ಕಪೇಟ್ ವಿಷಯ ಹೇಳಿದೆ ಆ್ಯಂಡ್ ಏನಕ್ಕೆ ಸೂರತ್ಗೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದ್ದು ಅಂದರೆ
ಸೊ ಸುಮಾರು ಜನ ಹೋಲ್ಸೇಲ್ ಅಂತ ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕಪೇಟೆ ಅನ್ಕೊಂತಾರೆ, ಎಸ್ ಅಲ್ಲೂ ಹೋಲ್ಸೇಲರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿಂದ ತರ್ತಾರೆ, ಅದು ಇಂಥ ಜಾಗನ ತರ್ತಾರೆ. ಅಜ್ಮೀರಾ ಫ್ಯಾಷನ್ಸ್ ಅಂತಲೇ ಅಲ್ಲ, ಈ ಥರ ಟೆಕ್ಸ್ಟೈಲ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂದ. ಸೊ ನೀವು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಾಗ ನಿಮಗೆ ಮಿಡಲ್ ಮ್ಯಾನ್ಸ್ ಅನ್ನೋದು ಇರಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಸೊ ನಿಮಗೆ ಮತ್ತೆ ಅವರು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಚಾರ್ಜಸ್ ಎಲ್ಲ ಏನಿರುತ್ತೆ ಅದು ಯಾವುದೂ ಇರಲ್ಲ. नो एजेंट, कोई एजेंट नहीं है, कोई होलसेलर नहीं है, कोई डीलर नहीं है, डायरेक्ट एक रिटेलर जिसको बिजनेस करना है वो डायरेक्ट अजमेरा फैशन में आके परचेज कर सकता है. नो मिडिल मैन और सेम प्राइस में ले सकता है जिस रेट के अंदर एक डीलर और होलसेलर को दिया जाता है. ದಟ್ ಈಸ್ ವೈ ನಾನು ಅದು ನಿಮಗೆ ಕೇಳಿದ್ದು. ಸೊ ಇಲ್ಲಿಗೆ ಏನಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಅಂದರೆ ಈ ಬೆನಿಫಿಟ್ಗೋಸ್ಕರ ಆದರೂ ನೀವು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರಬೇಕಾಗತ್ತೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಇವ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ಥರ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಇದೆ. ನಾನು ಫರ್ದರ್ ವಿಡಿಯೋಸಲ್ಲಿ ಮುಂಚೆ ವಿಡಿಯೋಸಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಿಮಗೆ, ಆನ್ಲೈನ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವ್ರ ಕಸ್ಟಮರ್ ಕೇರ್ ಸರ್ವಿಸ್ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪ್ರತಿ ಒಂದು ಪ್ಲೇಸಿಂದ ನೀವು ಯಾವುದೇ ಇಂಡಿಯಾ ಎನಿ ಕಾರ್ನರಿಂದನೂ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಮಾತಾಡೋ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಾಗೂ ಕೂಡ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡೋರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬಗ್ಗೆ ಏನೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ನಿಮಗೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದರೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲೂ ಸರ್ವಿಸ್ ಅನ್ನೋದು ಅವೈಲೇಬಲ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ लैंग्वेज भी मैं बता दूं, आप कन्नड़ में बात करते हैं तो कन्नड़ के बंदे हमारे पास हैं जो आपको कन्नड़ लैंग्वेज में ही आपको बताएंगे. अगर आप फ़ोन भी करते हैं तो कन्नड़ लैंग्वेज का बंदा फ़ोन पे भी रिप्लाई करेगा आपको. ಅದೇ ಹೇಳಿದ್ರು, ದೊಡ್ಡದು ಕಸ್ಟಮರ್ ಕೇರೇ ಒಂದು ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಒಂದು ಸಪ್ರೇಟ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕಸ್ಟಮರ್ ಕೇರ್ಗೆ. ಬಿಕಾಸ್ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ ಎನಿ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಆನ್ಸರ್ ಮಾಡೋರು ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತಾರೆ. ಸೊ ನಾನು ಅಷ್ಟೇ ಸರ್ನ ಜಾಸ್ತಿ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಸೊ ಈಸ್ ಆಲ್ಸೋ ಬಿಸಿ ಬಟ್ ಸ್ಟಿಲ್ ನಮಗೆ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಫಾರ್ ಯುವರ್ ವ್ಯಾಲ್ಯೂಬಲ್ ಟೈಮ್ ಸರ್. थैंक यू सेम हियर. एंड बस इतना ही कहना चाहता हूँ, आप अगर बिजनेस करना चाहते हैं तो डरिए मत, शंका मत रखिए, घबराइए मत बिल्कुल भी. आप एक कॉल कीजिए, हम आपको फ्रेंडली सपोर्ट करेंगे पूरी तरीके से. तो प्लीज आप अपनी लैंग्वेज में बता देंगे कस्टमर. ಸರ್ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಎದುರ್ಕೋಬೇಡಿ, ಧೈರ್ಯವಾಗಿ ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಅವ್ರು ಹೇಳ್ದಂಗೆ ಸ್ಮಾಲರ್ ಬಜೆಟ್ ಇಂದನೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಇವಾಗ ಮನೇಲಿ ಸೇಲ್ ಮಾಡೋರು ಒಂದು ಅಂಗಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಅಂಗಡಿ ಮಾಡಿದವರು ಒಂದು ಶೋರೂಮ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಆ ಲೆವೆಲ್ಗೆ ಬೆಳೆದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ನಿಮ್ಮ ಥರ ಮನೇಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಎದುರ್ಕೊಂಡಿದ್ದಿದ್ರೆ ಪ್ರಾಬಬ್ಲಿ ಆ ಲೆವೆಲ್ಗೆ ಬರೋಕ್ಕೆ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಈವನ್ ಸರ್ ಕೂಡ ಈ ಮಟ್ಟಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂದರೂ ಒಂದ್ಸರಿ ಅವರು ಒಂದು ಸ್ಟೆಪ್ ಫಾರ್ವರ್ಡ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಈ ಮಟ್ಟಿಗೆ ಅವರು ಬೆಳೆದಿರೋದು. ಸೊ ನೀವು ಕೂಡ ಲೈಫಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸ್ಟೆಪ್ ಮೇಲೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಆ ಬ್ರೇವ್ನೆಸ್ಸಿಂದ ಮುಂದೆ ಬರಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದು ಸರ್ ಹೇಳಿದ್ರು, ನಾನು ನಿಮಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಅಷ್ಟೇ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋಗೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಇಷ್ಟೊತ್ತು ನೋಡಿದ್ದಕ್ಕೆ. ಆ್ಯಂಡ್ ರಿಯಲಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಫಾರ್ ಯುವರ್ ಗ್ರೇಟ್ ಆಪರ್ಚುನಿಟಿ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮ್ಯಾಮ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.